महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रायगड जिल्हा पोलीस कार्यालय येथे तोफगाडा लोकार्पण। सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतरही ऐतिहासिक शस्त्रांचा सन्मान करणार। सोमनाथ घारगे। रायगड जिल्ह्यातील रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात काही ऐतिहासिक तोफा धूळ खात जीर्णावस्थेत पडलेल्या असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या निदर्शनास आले। यानंतर या तोफगाड्यांना सुस्थितीत आणून त्यांना गाड्यांवर बसवून हेच तोफगाडे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विराजमान करून त्याचा लोकार्पण सोहळा पुष्पसुमनांचा वर्षाव करण्यात आला। पेन सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित या लोकार्पण सोहळ्याला रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे सरखेल, कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक महेश पाटील, अलिबाग नागाव सरपंच निखिल मयेकर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठानचे सदस्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अजूनही आमच्या कार्यालयात बरीच ऐतिहासिक शस्त्रे आहेत, त्यांचा देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान करून योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर यावेळी समीर म्हात्रे यांनी प्रास्ताविक सादर करताना सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज्यभरातील कामाचा पाढा वाचला। एवढेच नव्हे तर यापुढे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याची जोपासना आणि ऐतिहासिक वारसा अविरतपणे जपत राहणार आहोत। आपणही सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन या गड किल्ल्यांची जोपासना करूया असे आवाहन केले। आपल्या देशातील शस्त्रास्त्रांचा मान ठेवणे आणि सन्मान करणे हे केवळ जवानांचेच काम नाही, तर या देशाचे नागरिक म्हणून सर्वसामान्य व्यक्तींचे देखील कर्तव्य आहे। जो समाज आपला ऐतिहासिक वारसा जपून त्याचा मान राखतो त्या समाजाचा सन्मान जग ठेवत असतो, असे यावेळी रघुराजीराजे आंग्रे यांनी सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला। त्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये असलेल्या 2 तोफांना गाडे बसवले गेले। शस्त्रांना त्यांचा मान देणं, त्यांचा सन्मान करणं हे केवळ फक्त फोर्सेसचं उद्दिष्ट नाही, तर सर्वसामान्य नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे। कारण जो समाज शस्त्राचा मान ठेवतो त्या समाजाचा सन्मान जग ठेवत असतं। सह्याद्री प्रतिष्ठानचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इतकं सुंदर लोकोपयोगी काम केलेलं आहे आणि समाजाच्या दृष्टीने, या राष्ट्राच्या दृष्टीने, याचा राष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवणाऱ्या शस्त्रांचं त्यांनी योग्य सन्मान राखला आहे। त्यांच्याकडून अशीच कामं उत्तरोत्तर घडत राहो या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। चांगल्या पद्धतीनं विराजमान करून त्यांचा आज या ठिकाणी आपण लोकार्पण सोहळा पार पडला आणि हे सगळं घडवून आणल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान आणि त्यांच्या पूर्ण टीमबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। आत्ताच जसं दादानी सांगितलं की ज्या तोफा असतील किंवा जी शस्त्र आहेत की त्यांनी इतिहास काळामध्ये हिंदवी स्वराज्याचं रक्षण किंवा हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या ह्या शस्त्र आहेत, यांचा सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य समजून आम्ही हे करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही पण आमच्याकडं काय अशी शस्त्र आहेत तर त्याचं पण करण्याचं आमचं नियोजन आहे आणि लवकरच आम्ही ते करणार आहोत। पुन्हा एकदा सह्याद्री प्रतिष्ठानच्या बाबत आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11।
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.